1 आठवड्याची साय ही जमवलेली आहे. आता आपल्याला हे मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे आणि थंडीच टाकलेली आहे मी. फ्रीजमधनं काढल्याच मिक्सरमध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला हे 1 वरच फिरवायचं आहे. हे बघा 10 मिनिट झाल्यानंतर असं दिसतं. असं हे आपल्याला भरपूर वेळ फिरवत राहायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर आपलं लोणी निघते. हे बघा मिक्सर सुरूच आहे आणि आता आपलं लोणी हे निघालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे हे लोणी निघालेलं आहे. हे बघा किती छान निघालेलं आहे. असा लोण्याचा गोळा झाला पाहिजे. आता आपण याचं तूप बनवूया. तूप बनवण्यासाठी हे आपल्याला तापवून घ्यायचं आहे. हे बघा एका भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे आणि आपण हे चांगल्या प्रकारे तापवून घेऊया. 10 ते 15 मिनिट लागतात तूप तापवून घ्यायला. हे बघा आपल्याला ते फिरवत राहायचं आहे. पाच ते 10 मिनिटानंतर हे बघा असं दिसतं. ते हळूहळू ते कमी होत चाललेलं आहे आणि जेव्हा असं तडतड तडतड आवाज यायला लागतो तेव्हा आपलं तूप हे झालं असं समजायचं. हे बघा तुम्ही कधी घरी तूप बनवलेलं आहे का ते मला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि बघत रहा कुक विथ धना. आता आपलं हे तूप झालेलं आहे. आपण हे गाळून घेऊया. थंड होऊ देता थोडंसं आणि मग हे गाळून घेऊया. आपलं तूप हे तयार आहे.